आहे म्हणजे जननी शिशु सुरक्षा योजना, ही मात्र सर्व वर्गांसाठी उपलब्ध असलेली योजना आहे। तर या योजनांशिवाय आपल्याकडे आता सध्या नुकतीच आपली आरोग्य मंत्र्यांची जी बैठक झाली त्यामध्ये आपण माझे गाव आरोग्य संपन्न गाव हे अभियान आपल्याकडे चालू आहे। तर त्या अंतर्गत आम्हाला एक आदेश आलेला आहे। दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित ग्रामसभेमध्ये माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाची माहिती देण्याबाबत तर ही माहिती सर्व ग्रामस्थांना देण्याची आम्हाला सांगण्यात आलेली आहे। त्या अंतर्गत खालील प्रकारची कार्यवाही करावी असे अपेक्षित आहे। तर या ग्रामसभेला सर्व आरोग्य कर्मचारी तसेच प्रतिनिधी उपस्थित राहावे। ग्रामसभेमध्ये माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाची उद्दिष्टे, निकष व अपेक्षित कार्यवाही याबाबत मार्गदर्शन करावे। ग्रामपंचायत, आशा, अंगणवाडी सेविका, ग्राम आरोग्य स्वच्छता व पोषण समिती, शिक्षण विभाग तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करावा। ग्रामस्तरावर आरोग्य निर्देशांकामध्ये सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना व ग्रामस्तरीय कृती आराखड्याची माहिती द्यावी। हे 4 मुद्दे यामध्ये आहेत। तर यामध्ये आम्ही आपल्याला सर्वांना आरोग्य संपन्न गाव अभियानाची माहिती, त्याचे उद्दिष्ट आणि निकष असणारे रक्तक्षय आणि इतर आजार, स्त्रियांमधील आजार आणि ज्या किशोरी मुली आहेत त्यांच्यामध्ये आढळणारा रक्तक्षय आणि इतर आजार यावरती विशेष उपक्रम आणि शिबिरे आम्ही राबवत आहोत। आतापर्यंत 4 महिने हे कार्यक्रम झाले आहेत, पुढच्या 8 महिने चालू राहतील। तसेच 30 वर्षांवरील जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी असंख्य नियंत्रणासाठी म्हणजे रक्तदाब, मधुमेह आणि 3 प्रकारचे कॅन्सर, त्यामध्ये कर्करोग, मुखाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग यांची तपासणी आणि उपचार यासाठी आम्ही शिबिरे आयोजित करत आहोत। आपल्या इथे बेसिक जी प्राथमिक तपासणी आहे ती होत आहे। तसेच आम्ही तज्ञ डॉक्टरांना बोलावून त्यांच्याकडून तपासणी करत आहोत। पण यामध्ये जर कुणाला काही आजार आढळले तर त्याचे उपचार किंवा शस्त्रक्रिया करायची असेल तर त्यासाठी आपण खाजगी किंवा सरकारी दोन्ही रुग्णालयांमध्ये ती मोफत होऊ शकते। यासाठी आम्ही येथे सगळे उपाययोजना करत आहोत। त्यासाठी आम्हाला अपेक्षित आहे की सर्व नागरिकांचे आयुष्यमान कार्ड आणि आभा कार्ड काढलेले असावे। तर आपल्या गावात अपेक्षित आहे त्याप्रमाणे पूर्ण लोकसंख्येचे म्हणजे 2984 लोकांचे सर्वांचे आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड काढलेले पाहिजे। मात्र आपला आतापर्यंत 84% काम झालेलं आहे। तर आशा सेविका आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या सहकार्याने ग्रामस्थांनी आपले सर्वांनी आयुष्यमान कार्ड आणि आभा कार्ड काढून घ्यावे। कारण नुकतेच आमच्याकडे जे शिबिर झाले त्यामध्ये 2 स्त्रियांना शस्त्रक्रियेची गरज होती पण त्यातले एकाने आयुष्यमान कार्ड काढलेले नव्हते। तर ते काढलेले असल्यामुळे तुमचा असा उपयोग होऊ शकतो की तुम्ही खाजगी रुग्णालयात सुद्धा पैसा खर्च न करता तुम्ही चांगल्या प्रकारचे डॉक्टर आणि चांगल्या डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया होऊ शकते। तर कृपया सर्वांनी आपले आयुष्यमान कार्ड आणि आधार कार्ड काढून घ्यावे। ते या वर्षात पूर्ण करायचे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जे पण आपले कॅम्प होतात आपल्या गावातील 30 वर्षांवरील अपेक्षित लोकसंख्या 1653 आहे। तर दर महिन्याला कमीत कमी 150 ते 200 लोकांनी आमच्या कॅम्पमध्ये जर सहभागी झाले तर आपलं वर्षभराचं उद्दिष्ट पूर्ण होऊ शकतं। तसंच स्त्रियांची तपासणी जी आहे ती पण आम्ही केलेली आहे। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे माझी ग्रामस्थांना एक विनंती आहे की अभियान अंतर्गत आरोग्य संपन्न गावामध्ये 3 गोष्टी आम्हाला तुमच्या सहकार्याने पूर्ण करता येऊ शकतात। त्यामध्ये आहे स्वच्छतेसाठी की आपलं जे कचरा वितरण आहे ते ग्रामपंचायतीतून येतच आहे आणि कचरा मेडिकल टाकणे, बाहेर कुठे न टाकणे। दुसरी गोष्ट म्हणजे दूधमुक्त गाव, त्यासाठी आपण उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी करून देतात त्यासाठी सर्वांनी ग्रामपंचायतीचे लाभ घ्यायचे आहे। आणि तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे शौचालयाचा वापर। तर तेही आपल्याकडे स्वच्छतेसाठी गरजेचं आहे। जर स्वच्छता राहिली तर आरोग्य टिकून राहील। त्यामुळे आपल्याला जर ह्या अभियानात चांगली प्रगती करायची असेल तर